2 दिवसापूर्वी प्लॅन केलेला दापोलीला जायचं, देन दापोली कॅन्सल झालं. देन कालपर्यंत आम्ही गुहागरला जाणार होतो. नंतर आज दुपारपर्यंत आम्ही पुण्याला जाणार होतो आणि आत्ता संध्याकाळी फायनली अलिबागला निघालो. हाय गाईज, MI रायडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि रात्रीचे 9:15 झालेत, सॉरी 9:15 झालेत आणि आज मी चाललो आहे अलिबागला माझ्या मित्रांबरोबर. अभिषेक ज्याची ॲक्टिवा आहे आणि हा अक्षय जो माझ्या मागे पिल्ल्यान आहे आणि अजून एक माझा मित्र आहे सागर आणि प्रज्ञेश, ते आम्हाला घनसोलीला भेटणार आहेत. तर एकंदरीत प्लॅन असं आहे सॅटर्डे संडे 2 दिवस, सो एन्जॉय करूया, बघूया. आणि मी ऑल सेट आहे आणि माझा हेल्मेट बोलू. सो गो बाय. थकलो आहे, जस्ट पेट्रोल पूर्ण फिलअप केलं आहे, फुल टाकी. जवळ एक 800 रुपयाचं बसलेलं आहे पेट्रोल. आय होप व्ह्यू चांगलं येतं असेल मित्रांनो, कारण मी कधी म्हणजे असं रात्रीचं यूज नाही केलेलं आहे जे कॅम, कारण तसा कधी संबंध आला नव्हता. तर मित्रांनो मी आता पोचलेलो आहे नेरूळला आणि नेरूळ म्हटलं की आपलं DY पाटील स्टेडियम येतंच. सो तुम्ही पाहू शकता समोर हे DY पाटील स्टेडियम आहे. मे बी काहीतरी मॅच चालू आहेत. सो गाईज मी आत्ता राईट टर्न घेतलेलं आहे इथून पनवेलवरून, जे ONGC कंपनी आहे त्याच्या फोडून हा राईट आहे जो ओल्ड मुंबई गोवा हायवेला टच होतो. तर मित्रांनो आता इथून वडखळ एक 48 किलोमीटर आहे. आता मी जस्ट बोर्ड बघितला आणि ॲव्हरेज स्पीड माझा 50 ते 55 आहे. काय करू, बघताय तुम्ही सिंगल लेन रोड आहे आणि स्ट्रीट लाईट पण नाही आहेत, म्हणजे आजूबाजूला बघता पूर्ण काळोख आहे. आणि जेव्हा समोरून जेव्हा गाड्या येतात तर हाय बीमवरती येतात, तर काही मोजक्याच असे जे गाड्या आहेत ज्या असं समोरून दिसतं की हां यार समोरून एक गाडी येते, त्यावेळी ते डिपर करून येतात. बट मोस्टली जे मोठे ट्रॅव्हल्स आहेत आणि ट्रक्स आहेत त्यांना तर काय बोलायची सोय नाही मित्रांनो यार. एकंदरीत काय तर रोडचं काम चालू आहे, बघूया आता किती वेळात होईल. जी दुर्घटनामध्ये घडलेली महाडमध्ये पावसाळ्यामध्ये त्याच्यानंतर थोडा स्पीड आला आहे. लेट्स सी एखाद्या येत्या 2-3 वर्षामध्ये चौपदरीकरण होईल या रोडचं. गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 10 वाजलेत आणि शनिवार आहे. काल रात्री मी एक 1:30 वाजेपर्यंत पोचलेलो आहे आणि त्याच्यानंतर जे झोपलो आहे ते आत्ता उठलो आहे, कारण नागाव बीच जे आत्ता आहे ते इथे जवळपास आहे. जे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इकडे हा रोड आहे या साईडला जायला खालीकडे. आणि देन आता पहिला नागाव बीच करायचं असं प्लॅन आहे फ्रेश झाल्यावरती. आता 10 तर वाजलेले आहेत, मे बी 11 वाजतील आम्हाला गेलं आणि आम्ही आमच्या गाडी तिथे पार्क केलं, तुम्ही बघू शकता. आय होप दिसत आहेत.
आता आम्ही आहोत शीतल कॉटेजला, जे नागाव बीचच्या जवळपासच आहे. आणि सो एकंदरीत मस्त प्रवास झाला. आणि हे कॉटेज जे आहोत ते माझ्या मित्राने बुक केलं ऑलरेडी. हाय गाईज, जस्ट ऑमलेट पाव मागवलं आहे आणि खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली त्यांनी टेबल खालीच लावलेलं आहे, जिथे नारळाच्या झाडं आहेत, बाग आहेत. आणि संध्याकाळचं जेवण पण इथेच आहे ना रे सागर? हो, संध्याकाळचं जेवण पण इकडेच आहे. हो. नमस्कार मित्रांनो, 12:30 झालेत आणि जस्ट आता आम्ही इकडून रेवदंडा बीचला चाललो आहे आणि 12:30 वाजलेत. सो बाईक आम्ही इथे पार्क केले समोर. होप तिकडे आम्ही आहे रूम वरती. तर मित्रांनो, जेव्हा माझी शेवटची राईड झाली सुलाबाईन, त्या कमेंट्समध्ये भरपूर सारे असे मेसेज होते आणि फेसबुक पेजवरती पण मला खूप मेसेज होते की HJ कॅमच्या एक्सटर्नल माईकबद्दल म्हणजे कसं हॅक केलं आहे, कन्वर्ट केलं आहे, त्याबद्दल विचारत होते. बट प्रत्येकाला मेसेज थ्रू सांगणे खूप कठीण आहे आणि ते समजणंही फार कठीण आहे. सो मी प्लॅन केला आहे की यानंतरचा ब्लॉग माझा हा HJ कॅमवरती असेल, तो कसा कन्वर्ट करता येईल इंटरनल टू एक्सटर्नल. सो टचमध्ये राहा चॅनलच्या, तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. जर नोटिफिकेशन नसेल येत मित्रांनो, जे खाली बटन दिसते बेलचं, त्याच्यावरती क्लिक करा आणि ती सेटिंग ऑन करा, जेणेकरून मी कुठलाही व्लॉग अपडेट करेल किंवा अपलोड करेल सो तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सो तुम्ही मिस नाही करणार माझे एकही व्लॉग. आणि रिसेंटली माझे 1-2 आठवड्यापूर्वी 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. फार मोठे नाही आहेत, बट माझ्यासाठी एक नवीन ऊर्जाच आहे बोलता येईल, कारण मला अजून पुढे चांगलं काम करता येईल जेणेकरून तुमच्या ह्या सपोर्टमुळे. आणि असाच सपोर्ट राहू दे पुढे. सो माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि माझ्या सर्व व्ह्युअर्सना मनापासून धन्यवाद, खूप आभारी आहे. असंच आपल्यावरती, माझ्या चॅनलवरती, आपल्या चॅनलवरती MI रायडर या मराठी चॅनलवरती तुम्ही प्रेम करा, सपोर्ट करा. आणि मी प्रॉमिस करतो की असेच चांगले ब्लॉग मी अपलोड करत राहीन तुमच्यासाठी आणि नवीन ठिकाणं मला दाखवता येईल, पॉसिबल होईल. कारण की जॉबच्या शेड्यूलमुळे खूप काही मिस होत आहेत राईड, बट जसा वेळ भेटेल. आत्ता आपण आलेलो आहे रेवदंडा बीचवर, बघताय ना समोर. तर मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे रेवदंडा बीचला आणि हे तुम्ही मागे पाहू शकता, हा रेवदंडा बीच आहे. आणि तिकडे जवळपासच रेवदंडा फोर्ट आहे. दुपारचे 1 वाजलेत, बट असं ऊन असं वाटत नाही आहे, कारण आम्ही झाडाखाली आहे. कारण आम्ही झाडाखाली सर्व किल्ल्यांची तशीच आहे रे. बघा, तुम्हाला काल बोलत होतो ना की अलिबागच्या मोस्टली सर्व बीचेसची ही हालत आहे. असा कचरा म्हणजे मला नाही वाटत हे सगळं आतमध्ये टाकलेलं पुन्हा बाहेर येते, जे आपणच घाण केलेली आहे तेच आहे.
फुल पाक सोबत आणि माझा मित्र आता ड्राईव्ह करतोय आणि मी त्याच्या मागे बसणार आहे. ज्याने मला गाडी शिकवली तो आहे, तो त्याच्या मागे बसायला काय हरकत नाही आहे. सागर कदम, जो माझ्याबरोबर वांद्रे लेकला होता, त्याची ट्रिगर होती. आणि आत्ता कोरलाय फोर्ट. बाय मुरुड, सी यू अगेन. नो, मी नाही येणार पुन्हा, बस झालं. बाय. चलो अभी रोड यार मित्रांनो एक नंबर खराब आहेत. आणि 20 किलोमीटरमध्ये तरी 18 किलोमीटर एक खड्ड्याचेच होते आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये थोडे पॅच म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पण हे आत्ताचंच नाही आहे. मी जेव्हापासून 2 वर्षामध्ये इथे मी तिसऱ्यांदा येतो अलिबागला आणि रस्त्यांची परिस्थिती जैसे तेच आहे. आय होप येत्या पुढील 2 वर्षामध्ये रस्त्यांची परिस्थिती सुधारेल. आणि काही म्हणजे माझा असं प्लॅन होता ज्यावेळी मी नवीन गाडी घेतलेली त्यावेळी विचार केलेला की नवीन गाडीसोबत सर्वांना वाटते की शिलाँग आहे तर अलिबाग आपण डिसाईड करतो जायला. बट मला वाटत नाही तुम्ही जर नवीन गाडी घेऊन इथे येत असेल तर येण्याचा विचार करू नका, कारण जशी नवीन घेतली तशी तुम्हाला पूर्ण गॅरेजमध्ये मेंटेनन्स द्यायला लागेल. काय बोलतो सागर? बाकी अलिबाग तर मस्तच आहे आणि अलिबागची माणसं आय होप ऐकत असेल कोणतरी. हां मित्र बघत आहे किल्ले प्रेमी आहे तर मोस्टली बहुतेक किल्ल्यांची अवस्था अशीच आहे आणि त्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आणि काही संघटना आहेत ज्या आम्ही यूट्यूबवरती माझे मित्र आहेत त्यांच्या थ्रू मी बघतो आहे की त्याचं आता रिनोव्हेशन चालू आहे. आय होप लवकरात लवकर जे किल्ले संवर्धन आहे महाराष्ट्राची जे मंडळ आहे सरकार ते लवकरात लवकर हे पूर्ण करतील. आय होप आवाज येत असेल कारण वाईन नॉईज खूप आहे. बाकी एकदम मस्त. मे बी मी हा ब्लॉग 2 पार्ट्समध्ये टाकेल, खूप मोठा होईल. आणि त्याच्यानंतर मी जशी कमिटमेंट केली की ह्या 2-3 ब्लॉग नंतर मी एक्झे कॅम्पची तुम्हाला माझ्या सेटअपबद्दल आणि इंटरनल टू एक्सटर्नलमध्ये जसं कसं कन्वर्ट करता येईल तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सो टचमध्ये राहा आणि नोटिफिकेशन ऑन करते मग मी तुम्हाला बोलतो. We are dreaming in the dark. We are nothing more than dust. Search but you stay lost.